दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील उमरेड ते मोहपा या गावाच्या मध्ये या ठिकाणी अत्यंत हृदय हेलावणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनसुन्न करणारी घटना घडली। 12वीचा त्या दिवशी पेपर होता आणि इथून समोर जे मोहपा गाव आहे त्या गावातील सुभाष भिवनकर हे आपल्या मुलीला सेंटरवर पोहोचून देण्यासाठी जात होते। त्या दिवशी माझे पप्पा माझ्या बहिणीला नेऊन देत होते। 12वीचा पेपर होता आणि जाता जाताच नाही का साईडला गाडी थांबवली आणि तिकडून ट्रक आला होता आणि त्यांनी नाही का माझ्या पप्पाच्या अंगावर डायरेक्ट ट्रक आणला आणि एक मुलगी होती वंशिका ज्ञानेश्वर नरुले ती उसरून पडली आणि माझे पप्पा आणि माझी बहीण ते ट्रक मध्ये आले होते। लाइटिंग या सोय व्हायला पाहिजे लवकरात लवकर, कारण की आम्ही आता पाहिलं की मेन रोडवरून या गावात येईपर्यंत विजेचे खांब नाही ते असले पाहिजे, जेणेकरून रात्री बेरात्री येताना अडचण जाणार। म्हणजे एक वेळ ते वाघही सुद्धा आले होते, जीप काहीतरी आणली होती पण समोर वाघ आला होता। पण ते मोठ्या पश्चातापानं मग विचार करून तो बघलेले झाला, मग ते रस्ता सोडून दिला, नंतर चालले आले कडून मदत होते। पण हे मधातलेच काही कर्मचारी लोक ते खाऊन टाकते, अर्धा करून टाकतात, पुरेसे यांना तो मिळत नाही। ते जिकडून आलेली रक्कम नमस्कार। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील उमरेड ते मोहपा या गावाच्या मध्ये या ठिकाणी अत्यंत हृदय हेलावणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनसुन्न करणारी घटना घडली। 12वीचा त्या दिवशी पेपर होता आणि इथून समोर जे मोहपा गाव आहे त्या गावातील सुभाष भिवनकर हे आपल्या मुलीला सेंटरवर पोहोचून देण्यासाठी जात होते। त्यांची मुलगी जानवी भिवनकर सोबत होती आणि गावातील अजून एक मुलगी त्यांच्या सोबत गाडीवर होती आणि मागून टिप्परने धडक दिली आणि चाकाखाली येऊन सुभाषजी भिवनकर त्यांचा चेहऱ्याचा भाग, डोक्याचा चेंदा मेंदा होऊन गेला आणि त्यांची मुलगी जानवी हिचा करून अंत झाला आणि दुसरी जी मुलगी होती ती उसळल्यामुळे ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडली आणि त्यामुळे ती जखमी झाली। तर अशी ही घटना आणि याला कारणीभूत आहे हे असे रस्ते। गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता अशा परिस्थितीत घेतलेले आहे, तरीही शासन उदासीन आहे आणि याकरिता अलीकडेच विधानसभेमध्ये माननीय आमदार मेश्राम साहेबांनी हा मुद्दा विधानसभेत उचललेला आहे। या घटनेची दखल त्यांनी तिथे मांडलेली आहे आणि शासनाने लक्ष द्यावं जेणेकरून गरिबांचा जीव जाऊ नये। दिवसभरातून किमान 100च्या वर ट्रक इथून जातात। इथे समोर मोहपा गाव आहे, मोहप्याच्या समोर गोधनी आहे, गोधनीच्या समोर जुनोनी आहे आणि इकडे गिट्टीच्या खदानी असल्यामुळे त्या खदानीतून ते सगळे ट्रक निघतात आणि उमरेडच्या दिशेने जातात आणि 100-150 ट्रक रोज लोडेड ट्रक, त्यामुळे रस्त्याची ही दुर्दशा झालेली आहे आणि त्यामुळे अनेकांचे जीव इथे गेलेले आहेत। तर आमचं सांगणं हेच आहे, आम्ही गावकऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचाव्या आणि या दुर्लक्षित भागाकडे शासनाने लक्ष देऊन इथे विकास करावा। याच घरच्या 2 जीवांना
आपला बळी द्यावा लागला. 12वीच्या परीक्षेची तयारी करत असताना पेपरला वडिलांनी उमरेडला नेऊन दिलं आणि रस्त्यामध्ये एका टिप्परने धडक दिल्यामुळे त्या जागेवरच सुभाषजी भिवनकर आणि जानवी भिवनकर यांचा मृत्यू झाला. आणि सुभाषजी भिवनकर यांची मोठी मुलगी तन्वी भिवनकर यांच्याशी आपण संवाद साधतो आहे. तर तन्वी, मला सांग की नेमकं त्या दिवशी काय झालं, म्हणजे नेमका हा अपघात कसा झाला? त्या दिवशी माझे पप्पा माझ्या बहिणीला नेऊन देत होते. 12वीचा पेपर होता आणि जाता जाताच नाही का साईडला गाडी थांबवली आणि तिकडून ट्रक आला होता आणि त्यांनी नाही का माझ्या पप्पाच्या अंगावर डायरेक्ट ट्रक आणला आणि एक मुलगी होती वंशिका ज्ञानेश्वर नरुले, ती उसरून पडली आणि माझे पप्पा आणि माझी बहीण ते ट्रक मध्ये आले होते. बरं, ही घटना झाली तर ती घटना झाली तेव्हा बाकी तुम्ही लोक सगळे घरी असाल. हो, तर तुम्हाला मग लगेच कळलं का? कळलं म्हणजे एक मुलगी आली होती आमच्या घरी. हा. ते काकाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून असे सांगायला आली होती. आम्हाला वाटलं की असंच झालं असेल. हा. तर तिथे जाऊन बघितलं की माझ्या पप्पाच्या पूर्ण म्हणजे चेहराच पूर्ण हे झाला होता. मला वाटते डोक्यावरून चाक गेल्यामुळे हो, चेंदा मेंदा झालं सगळं. आणि जान्हवीला कंबरेला आणि डोक्याला तिच्या चटका लागला. बसल्यामुळे ती, आणि दुसरी जी मुलगी होती ती बाजूच्या दिशेला पडल्यामुळे ती वाचली पण ती जखमी झाली. हो हो. तर हे याला कारणीभूत काय आहे असं वाटतं तुम्हाला? त्या गावातले रस्ते बऱ्याच वर्षापासून बनलेले नाहीये. इकडून खदानीचे ट्रक चालत असतात. हो, आमचे रस्ते कसे बनायला पाहिजे, कारण की 3 वर्ष झाले की आमच्या रस्त्याला कोणी म्हणजे हे देत नाहीये, बनवत नाहीये. हा. तर आमच्या गावच्या रस्ता म्हणजे चांगला बनला पाहिजे. कारण यापूर्वी पण या रस्त्यावर असेच बळी गेलेले आहेत लोकांचे. कारण रस्ता खराब असल्यामुळे मला वाटते यापूर्वी पण 2-3दा ऍक्सिडेंट झाला. हो, आणि झालेला होता काही लोकांनी एकदा. आपला जीव गमावलेला आहे. इथून पुढे गोधनी गाव आहे आणि पुन्हा जुनोनी आहे. इकडून सगळे ट्रकांची सतत वाहतूक सुरू असते. आणि अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं. तिचे वडील एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी नेहमी गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले आणि अशा एका धडाडीच्या कार्यकर्त्याचा रस्ते अपघातात मृत्यू होणं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि कुठेतरी शासन उदासीन दिसते आहे. हा रस्ता जर चांगला असता तर कदाचित ही घटना घडली नसती. बरं, आता तुमच्या कुटुंबावर जी संकट कोसळलेलं आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला धीर मिळो, तुम्ही त्यातून चांगल्याने बाहेर पडो. ताईंना मी विचारतो, ताई तुम्हाला काय वाटते, एकूण रस्त्या या गावात अजून काय समस्या आहे? म्हणजे जसं आपण म्हणतो की रस्त्याची समस्या आहे तशी काही पाणी वगैरे व्यवस्थित येतं? पाणी किती दिवसांनी येते? म्हणजे नळ येतात, रोज येतात? हा. त्यानंतर अजून काय वाटतं तुम्हाला या गावात कंपनीला धूळ इथे लागूनच म्हणजे गिट्टी खदान असल्यामुळे बराच तिथून धूर येतो आणि त्या धुरामुळे श्वसनाच्या समस्या आणि इतर आजार किंवा चर्मरोग किंवा आयुष्यमान कमी होते. आणि ती एक मोठी समस्या या गावाला बरोबर आहे भेडसावते. ती दूर झाली पाहिजे. आमचा उद्देशच आहे की तुमच्या या समस्या शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि त्यांनी त्यावर काही उपाय करावा. अजून काय वाटतं? इथे शाळा आहे? हो, शाळा आहे 7वी पर्यंत. 7वी पर्यंत आहे. बाकी मग शिक्षणासाठी नंतर 8वी पासून उमरेडला जावं लागते. उमरेडला जावं लागतं. जाण्या येण्याला मग बसची व्यवस्था आहे? कितीदा बस येते? एकचदा बस येते दिवसातून? हो, सकाळी आणि संध्याकाळी. दिवसभर काही नाही. बस इथे व्यवस्थापन नाही. आणि मला वाटते अनेक तरुण मुलं आहे या गावात. बेरोजगारीची पण समस्या आहे. कामं नाही इथे, हाताला काम नाही. त्यामुळे अनेक तरुणांची फरफट होत आहे.
आणि अजून महिला म्हणून काय वाटते तुम्हाला, म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज 8 मार्च दिवस आहे, म्हणजे जागतिक महिला दिवस आहे. खर तर त्या दिवशी आपण स्त्रियांचा सन्मान करत असतो. तुला काय वाटते बेटा, म्हणजे शासनाकडे तू काय संदेश देशील? हेच की आमच्या गावामध्ये बस नाही, 2 वेळा बस आली पाहिजे आणि ज्या मुली कॉलेजला जाते त्यांना पण कसं जायला जमलं पाहिजे. एकदा बस राहते, एकदा म्हणजे सकाळून राहते आणि एकदा संध्याकाळची राहते. आणि त्या दिवशी तुझ्या बहिणीचा 12वीचा पेपर होता. हो, त्या दिवशी म्हणजे कसं रोल नंबर वगैरे बरोबर मिळला पाहिजे म्हणून पप्पा वगैरे सोबत जाते. त्या दिवशी म्हणजे लवकर, म्हणजे बोर्डाचा पेपर तसा 11ला राहते ना, त्याच्यामुळं लवकर नेऊन द्यायला लागतं. आणि त्या दिवशी माझ्या पप्पाची मीटिंग पण होती, त्याच्यामुळे ते लवकर निघाले होते. गाडी पण रस्त्याच्या बाजूला होती. हो, गाडी रस्त्याच्या बाजूला होती, तरी पण त्या ट्रकवाल्यांनी माझ्या पप्पाच्या अंगावर सांगितलं. तर खूप दुःखद घटना आहे ही. खर तर म्हणजे खेदजनक बाब आहे आणि सगळ्या गावकऱ्यांसाठी ही खूप मोठी घटना आहे. आपल्या उमरेड तालुक्यासाठी खूप मोठी घटना आहे. यात लहान लहान मुलींनी मग आपल्या भविष्यात कसा विचार करावा, हा हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. सिल्लेपार या गावामध्ये आणि या गावातील लोकांशी आपण आज संवाद साधतो आहे की नेमकं या गावात काय काय समस्या आहे. या गावामध्ये 40 घरांची वस्ती आहे, परंतु इथे जंगली जनावर यांची समस्या आहे, रस्त्याच्या समस्या आहे. त्याबद्दल आपण यांच्याकडून जाणून घेऊ. तर नमस्कार काकाजी. तर मला हे सांगा की गावातली मुख्य समस्या मला वाटते तुमच्या गावात वाघाची दहशत पसरलेली. हा, वाघाची दहशत आता जंगलात लागू असल्यामुळे ते वाघ येत या एका घरामध्ये एकूण 2 वेळा शेळ्या मारल्या, एक वेळ 7 शेळ्या मारल्या आणि एक वेळ मग दुसऱ्यांदा आला तर एक शेळी काहीतरी मारली. असे म्हणजे 7-8 जनावर मारले घरात धसून सण्या, घरात जाऊन. हो, आणि त्यामुळे मग संपूर्ण वातावरण भीतीचं तर निर्माण झालंच आहे. समजा येण्याची भीती राहते या रोडनं, म्हणजे आता तशी लाइटिंग या सोय व्हायला पाहिजे लवकरात लवकर. कारण की आम्ही आता पाहिलं की मेन रोड वरून या गावात येईपर्यंत विजेचे खांब नाही ते असले पाहिजे, जेणेकरून रात्री बेरात्री येताना अडचण जाणार. म्हणजे एक वेळ ते वाघही सुद्धा आले होते, जीप काहीतरी आणली होती, पण समोर वाघ आला होता. पण ते मोठ्या पश्चातापानं मग विचार करून तो बघलेले झाला, मग रस्ता सोडून दिला, नंतर चालले आले. बरं, मग यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही? नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही. त्याला म्हणलं हे वाघाचं म्हणजे हे जनावर मारते, माणसाला मारते, कधी याचा काही उपयोग करावा म्हणून सांगितलं त्यांना, पण त्याच्यावर काही लक्ष देत नाही. म्हणजे वाघापासून नेमकं काय आहे जंगलाविषयी हे आम्हाला काही कळालं नाही. म्हणजे वाघ पालवणं म्हणजे हे मुद्द्याची गोष्ट काय आहे ते काही आम्हाला सांगितलं नाही अजून पण. बरं, जे काही नुकसान होते, मग बकरी आहे, कधी गाई ढोरा आहे, त्या नुकसानीच्या बदल्यात काही शासनाकडून मदत होते का? शासनाकडून मदत होते, पण हे मधातलेच काही कर्मचारी लोक ते खाऊन टाकते, अर्धा करून टाकतात, पुरेसे यांना तो मिळत नाही. ते जिकडून आलेली रक्कम असते ते शासनाकडून यांच्यापर्यंत येत नाही. मधातले काही लोक खाते, तेवढा पुरेसा पैसा येत नाही. ही समस्या अलीकडे इतकी वाढलेली आहे, यावर शासनाने कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. कारण की अनेक जे कर्मचारी आहे, तहसील मधले कार्यकर्ते ते आहे, पंचायत समितीतले आहे, हे लुचाड लोक आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. म्हणजे यांना गव्हर्नमेंट का पगार देत नसते का? म्हणजे गरीबाचं रक्त या लोकांना पिणं सुरू केलं, याच्यावर उपाय काही होऊ शकत नाही. आणि मंत्र्याकडे गावातही लक्ष देऊ शकत नाही. आणि गावातल्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या. त्या दहशतीमुळे मग तुमचं जाणं येणं मुश्किल होऊन गेलं. मुश्किल होते. सायंकाळी 6 नंतर मग येण्याची हिंमतच नाही होत.
बरं, पुन्हा एक गोष्ट की रस्ता पण आम्ही पाहिला आता खूप खडतर आहे. हो हो. तर रस्ते किती दिवस झाले हे रस्ते असे आहे? आता बरेचसे ह्या 4-5 वर्ष झाली एकदम गड्डे पडलेले आहे, गिट्टी उकडली आहे, यांच्यावर काही लक्ष नाही आहे. शासन उदासीन आहे, हा म्हणजे हे शासनाचं लक्ष नाही. हा शासनाचं काय तसं वास्तविक पाहिलं तर ग्रामपंचायतचं लक्ष नाही. ग्रामपंचायतनं न्यूज द्यायला पाहिजे का या गावाला जाण्याची सोय नाही, रस्ता खराब झालेला आहे. हो. या लोकांमध्ये ग्रामपंचायतच्या लोकांना हे रिक्षा घ्यायला पाहिजे कामाची, पण तशातले काही लोक नाही आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. हा. ग्रामपंचायतने जर हा. निर्णय घेतला तर तो वरच्या पातळीवर सॉल्व्ह होईल. जाऊ शकते. आणि त्यांचं जर नाही जर ते लक्ष दिलं तर मग आपण पुढे काळ आहे तो बोलाच्या नंतर बोलता येईल. पण अधिकार म्हणजे आता गावाचा अधिकार म्हणजे ग्रामपंचायत नाही का मुख्य, त्याच्याशिवाय दुसरं काम होऊ शकत. ते साहेबापर्यंत जाऊ शकतील, आमदारापर्यंत जाऊ शकल, आमच्यासारखी साधारण माणूस नाही जाऊ शकत. बरोबर आहे की? बरं, गावातल्या तरुणांना रोजगार नाही. त्यानंतर आज बघा 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे. हा. तर महिलांच्या या गावात म्हणजे समस्या आहे. बसची व्यवस्था कशी आहे उमरेड ते सिलेपास? बस येते कधी कधी, मुलाला त्रास होते, मुलीला झाले त्रास होते, बस रोकत नाही. एसटी डिपार्टमेंट वाले याचे ड्रायव्हर लोक घेऊन पडतात. ह्या मुली जात आहे कधी, यांना बी बस घेत नाही. अच्छा, म्हणजे कधी कधी शाळेला जाण्याची, कॉलेजला जाण्याची अडचण आहे. कधी परत यावं लागते, कधी कधी परत यावं लागतं, हो. दिवस वाया जातो. हो. बरं, पुन्हा काही समस्या आहे वाटते तुम्हाला या गावात? आता पुरेशा समस्या म्हणजे आता दुसऱ्या कोणत्या समस्या सांगायच्या? समोर मला वाटतं काय मांडवा. हा, मांडवा ग्रामपंचायत आमची ते. ही गट ग्रामपंचायत आहे का? हा, गट ग्रामपंचायत आहे. म्हणजे 4 गाव आहे सामील मांडव्यामध्ये. एक 4 गाव येते, शिलेपार, आणि दुसरा वरचा मांडवा म्हणून येते, आणि एक खालचा मांडवा म्हणून येते. बरं, तुम्हाला काय वाटते हे वाघाची जे इथं सतत वावर असतो तालुक्यातील चिताडा या गावी, आणि चिताडा या गावच्या सरपंच प्रणिताताई पडोळे आपल्या सोबत आहे या चॅनलवर. तर गेल्या 3 वर्षापासून प्रणिताताई या गावच्या सरपंच आहेत. तर मला त्यांना विचारावं असं वाटेल की नेमकं या 3 वर्षात या गावामध्ये काय बदल झाला आणि पूर्वी कसं होतं याबद्दल थोडक्यात प्रकाश टाका. 6 जानेवारी 2023 मध्ये मी कार्यभार सांभाळला. हा. आणि एकच मनात ध्येय ठेवलं होतं की आपल्या गावाचा विकास करायचा. हा. पहिल्यांदा प्रथमतः गावाची पूर्ण माहिती घेऊन घेतली की कुठे कमतरता आहे, कुठे काय करू शकतो आपण, कुठे काय काय नाही, ते सगळं बघितलं. त्यानंतर आपल्या कामाला जो वेग सुरुवात केली, सर्वप्रथमतः भाऊबाई साहेबांकडनं मी एक 25 लाखाचा रोड आणला. ते रोड खूप खराब होता आणि लोकांना खूप आवश्यकता होती त्याची, तो कम्प्लीट केला. त्यानंतर माझ्या गावकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना स्पर्धा परीक्षेला त्रास जात होता, कारण की प्रवास करावा लागत होता उमरेड, आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तक स्वतः घेऊ शकत नव्हते ते. त्यामुळे आपण वाचनालयाची व्यवस्था केली मुलांसाठी. तसंच मुलांची इच्छा होती की इंडोर जिम पाहिजे, त्यात पण आम्हाला प्रवास करावा लागते. त्या इंडोर जिम मध्ये आमचे पैसे वेस्ट होतात जाण्या येण्यामध्ये तिथे पण. तर ती पण व्यवस्था आपण आता इंडोर जिमची पण व्यवस्था मुलांना करून दिली. म्हणजे बौद्धिक आणि मानसिक विकास मुलांचा आपण घडवला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण शाळा दुरुस्ती, संरक्षण भिंत होती शाळेला, ते पण काम पूर्ण करून घेतलं. ते पण काम सुरू होत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली डिजिटल अंगणवाडी, स्मार्ट डिजिटल अंगणवाडी, जी तालुक्यात फक्त 3 ठिकाणीच आहे. आणि सीओ साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो आपल्याकडे राबवत आहे. आणि आता या महिन्यामध्ये ती कम्प्लीट होऊन जाणार. तसंच शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा खूप मोठा प्रश्न होता, त्यांना बंधारे नव्हते, त्याची व्यवस्था आपण करून दिली. तसंच गावकऱ्यांच्या आरोग्याची सुविधा, आरोग्य व्यवस्थित राहावं, त्यांचं सुदृढ राहावं, त्यासाठी सांडपाण्याची पूर्ण व्यवस्था आहे. गावामध्ये कुठेच सांडपाणी दिसणार नाही तुम्हाला. तसंच आपण जलशुद्धीकरण यंत्र ते पण बसवण्यात आलेलं आहे. म्हणजे गावकऱ्यांच्या दृष्टीने जे जे करता येईल मला ते सर्व करण्याचा प्रयत्न करत आहे मी. बरं, एवढ्यात काही मग शासनाच्या काही योजना? शासनाच्या योजना म्हणजे सर, शासनाच्या योजना फार कमी असतात, सामान्य जनतेसाठी राबवता येईल. हा, बिलकुल भरपूर राबवलेले आहे मी. दुर्धर आजार, जे रोगी आहेत दुर्धर आजाराची गावामध्ये, त्यांना मी जवळपास 1 लाखाची पर्यंत मदत करून दिली आहे. त्यात पण 10-15 लोक आहेत.
त्याचनुसार आपण त्यांना सगळ्यांना सुविधा देत आहोत. सगळ्या काही आपल्याकडे सौर दिव्यांची पण सुविधा आहे. अच्छा. चौका चौका सौर दिवे लावलेले आहेत आपण, आणि समाज भवनामध्ये पण सौर दिव्यांची व्यवस्था करून दिलेली आहे. त्याचनुसार आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावकऱ्यांना स्वच्छता ठेवावी यासाठी आपण प्रोत्साहन करत असतो, कार्यक्रम राबवत असतो वेगवेगळे आपले. बरं, तरुण जे मुलं आहे, आपण पाहतो की गावागावात आता सध्या बेरोजगारी हो बिलकुल सर. वाढलेली आहे, तर त्या तरुण बेरोजगारांच्या अनुषंगाने काही तुमच्याकडे एक उपाय म्हणून काही असं? तरुण बेरोजगाराच्या अनुषंगाने म्हणजे आपल्याकडले मुलांना प्रशिक्षण दिल्या जाते. त्या प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्रशिक्षण दिल्या जातात. त्यात मुलं शिकल्या जातात आणि बाहेर जाऊन आपली प्रगती करत आहेत मुलं. गावामध्ये तर काही एकही मुलगा असा कामाला राहत नाही, सगळे बाहेर जात आहेत आणि सगळे आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. म्हणजे चांगलं त्यांचं सुरू आहे आता. एकूण आता तुम्ही रस्त्याबद्दल मगाशी म्हटलं होतं की तेवढं रस्त्याचं एक काम झालं आहे, ते कधी पूर्ण होईल? कधी पूर्ण म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली आहे की जेही गाव सिमेंट रस्त्यांना जोडल्या गेलेले आहेत त्यांचं आपण परिपूर्ण करूया. त्यामुळे तात्काळ मी काल प्रस्ताव पाठवला गेलेला आहे आणि ते पूर्णत्वास लवकरातल्या लवकर यावं अशी मला पण अपेक्षा आहे. बरं, आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे, आणि महिला दिनाच्या दिवशी एक सरपंच महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो की त्यांनी मला म्हणजे माझ्या हातात धुरा दिली गावाची आणि मला गाव सांभाळण्याची संधी दिली आणि ते मी परिपूर्ण करत आहे हे मला खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. आणि माझ्या शाळेत शिक्षकांनी माझा सत्कार पण केलेला आहे की एक महिला असून सुद्धा गावाची धुरा सांभाळत आहे आणि गावाची प्रगती होत आहे. कारण की गेल्या 5 वर्षामध्ये जे गाव होतं आणि आता जे 3 वर्षात गाव पाहत आहे ते सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे की काय काय आपल्या गावामध्ये. मला वाटतं तुमच्या या कामासाठी तुम्हाला काही पुरस्कारही भेटलेले आहेत? हो बिलकुल ना सर, शासनाकडून बिलकुल. 3 पुरस्कार मिळालेले आहे मला. न्यास विद्यापीठाकडनं पण मला पुरस्कार मिळालेला आहे, उत्कृष्ट सरपंच पुरस्कार. अखिल भारतीय सरपंच परिषदकडनं पण ग्रामरत्न पुरस्कार लोणावळ्याला मिळालेला आहे आणि राजमाता जिजाऊ तो पण पुरस्कार मला पुण्याला मिळाला. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थोडं तिकडे जाऊ आपण शाळेकडे. चला. आणि आता सध्या जे हे बांधकाम सुरू आहे, तर मग हे कशाच्या संदर्भातलं बांधकाम आहे? ही डिजिटल स्मार्ट अंगणवाडी आहे, शैक्षणिक विभागाकडनं आलेली आहे आणि हा सिओनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तालुक्यामध्ये कुठेच म्हणजे आपल्याकडे इमारत अवेलेबल होती सर, ती इमारत काही एवढी मोडकळीस आली नव्हती, पण आपण त्यांच्या मागे लागून सतत प्रयत्न करून ते करून घेतलेलं आहे. कारण की मला माझ्या मुलांना घडवायचं आहे, त्याच्यामुळे मी मुलांसाठी स्मार्ट डिजिटल. आणि ही अंगणवाडी अतिशय सुंदर आहे की प्रत्येक भिंत प्रत्येक स्टाईल ही बोलकी आहे, खिडकी सुद्धा त्याची बोलकी आहे. म्हणजे काही शिक्षकांना बिलकुल बिलकुल सर. वाचनालय दिसतंय, हे वाचनालय आहे. यात इंडोर जिम पण आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे आणि मुलांना खूप चांगलं वाटत आहे की काहीतरी आमच्या गावामध्ये घडत आहे. खरंच आमच्या गावाची आदर्श गाव म्हणून समोर बिलकुल सर. माझी तर इच्छाच आहे की माझा आदर्श गाव व्हायलाच पाहिजे आणि तालुक्यात का जिल्ह्यात पण जायला पाहिजे. खूप छान. आता आम्ही एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत आहे, त्यामध्ये आपलं चितळा गाव घेण्यात आलेलं आहे. त्यासाठीच प्रयत्न सुरू आहे सर. सगळीकडे पेंटिंग, नाना नानी पार्क तयार केलेला आहे आपण, लोक सहभागातून तयार केलेला आहे आपण नाना नानी पार्क. इकडे हे जिम दिसतंय, ही ग्रीन जिम आहे. परत आपलं काम सुरू होत आहे, अंगणवाडीचं होत आहे आपलं एक ग्रीन जिम साठी, इंडोर जिम साठी आपल्याला परत इमारत पण मिळालेली आहे. त्या इमारतीचं पण बांधकाम होणार आहे. बरं, यासाठी मग तुम्हाला तालुका पातळीवरून किंवा जे वरिष्ठ प्रशासनातले लोक आहेत त्याकडून सगळ्यांची सहयोग आणि मदत मिळते? बिलकुल सर, त्यांची मदत आहे म्हणूनच मी हे करू शकत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे साहेब, म्हणजे मला पदोपदी माझ्या सोबत असतात, सगळं मार्गदर्शन करतात आणि वरिष्ठांचं पण मार्गदर्शन मिळते. त्यामुळे मला हे करण्याची संधी मिळत आहे आणि प्रयत्न करत आहे. नेहमी आपण असं म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागे पुरुषाचा, इथे स्त्रीच्या यशामागे एका पुरुषाचा हात. बिलकुल सर. कारण की मला राजकारणातलं तेवढं काहीच कळत नव्हतं. लग्न होऊन आली तेव्हापासून त्यांच्या सोबत मी सामाजिक, धार्मिक आणि राजकारण हे सुरू झाला माझा प्रवास. खूप छान. आणि आरोग्याच्या क्षेत्राबद्दल कसं काय? आरोग्याच्या क्षेत्राबद्दल पण पूर्ण काळजी घेतल्या जाते सर. माझ्याकडे दर महिन्याला शिबिर असते, आरोग्य शिबिर लावल्या जाते. दर महिन्याला नेत्र शिबिर असते.
जसं गावकऱ्यांची मागणी पडली तसं मी करते. आता 5 महिन्यापूर्वी एक मोठं शिबिर लावण्यात आलं होतं आरोग्याचं. त्यामध्ये कॅन्सर, टीबी सगळ्या प्रकारचे तपासण्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्यातनं आपल्या रोग्यांना पण दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे सर, आणि त्यांचं समाधान पण झालेलं आहे. आणि गावात एखादी घटना दुर्घटना समजा घडते आहे तुमच्या डोळ्यासमोर, तर त्यांना मग कसं तुम्ही फेस करता? सगळं शांतपणे फेस करावं लागते सर. जर तुम्ही अग्रेसिव्ह होऊन त्यांना जर आपण हे केलं तर ते होणार नाही. सगळं शांतपणे सगळे मिळून आम्ही, म्हणजे माझे वरिष्ठ पण असतात सोबत, असं काही नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्यांना समजवतो आणि सगळं काही व्यवस्थित केल्या जाते. आणि त्यांना जर मदत लागली तर ती पण मदत पण केल्या जाते. कधी कधी आर्थिक मदत, बिलकुल सर. किंवा एखादा अपघात झाला तर त्याला नागपूरला पोहोचवणं, सगळं काही वैद्यकीय खर्च जो काही. बिलकुल सर, सगळी मदत करून देतो. आणि ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या योजनेमार्फत पण त्यांना मदत केली जाते. चला एक शेवटचा प्रश्न घेऊ की एक महिला दिनी तुम्ही एक सरपंच आहे, महिला आहे, तर इतर ज्या महिला आहेत आपल्याला असं वाटतं नेहमी की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, बिलकुल नाही का, एम्पॉवरमेंट झालं पाहिजे. तर त्या महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल तुमचं काय मत? आज जागतिक महिला दिन आहे, त्याबद्दल एक महिलांसाठी बोलत आहे की महिलांनी स्वतःला कमकुवत समजायला नको. महिला ही कोमल आहे पण कठोर बनायला हवं महिलांनी. कारण की आजच्या युगामध्ये ही महिला कठोर, धैर्यवान आणि बलवान असणं आवश्यक आहे. आपण म्हणतो की पुरुषच आपल्या सोबत यायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पुरुष येणार नाही. आपल्यालाही समोरी जावं लागणार, आपल्यालाही सगळं काही माहिती करून घ्यावं लागणार. कारण की राजकारण, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये महिला गेलेली आहे. आज वरतीपर्यंत झेप घेतलेली आहे महिलांनी. त्यामुळे सगळ्या महिलांना माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि समोर चला. आता मागे वळून पाहण्याची वेळ आलेली नाही. आपल्याला समोरच चूल आणि मूल सोडायचं आहे, घर सोडायचं, ते पण सांभाळायचं आहे, ती पण जबाबदारी आवश्यक आहे. पण उंबरठा ओलांडायचा आहे आपल्याला. उंबरठा ओलांडून त्याच्या पलीकडचं जग बघायचं आहे. काय आहे आज या जगामध्ये, काय सुरू आहे. कारण की आज आपण महिला सुरक्षित आहे मलाही म्हणत आहोत, पण महिला ही कधी कधी कुठे कुठे असुरक्षित होते. त्याच्यामुळे पुरुष तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कधी कधी वेगळा ठेवतो. त्यामुळे महिलांनी सक्षम बनलं पाहिजे. आज सगळ्या सुविधा दिलेल्या आहे सरकारने. तुम्ही कराटे क्लास जॉईन करू शकता, जिम जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचं मनोधैर्य वाढवू शकता. त्यामुळे माझं महिलांना एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी आता समोर पाहायचं आहे, मागे वळून बघायचं नाही आणि सगळ्यांनी बलवान, धैर्यवान आणि कर्तृत्ववान व्हायचं आहे. खूप छान प्रणिताताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला या युट्यूब चॅनलवर. खूप खूप धन्यवाद. मला पण तुमचे खूप खूप आभार मानावेसे वाटते की तुम्ही आज जागतिक महिलाच्या दिना दिवशी माझ्याकडे आले आणि माझी बाईट घेतली. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते की माझं मार्गदर्शन हे महिलांपर्यंत जावं. त्या महिलांनी कळावं की एक सरपंच महिला आजकाल महिलाच आहे प्रत्येक ठिकाणी. कारण की बहुतांश 50% काय 75% आज तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये महिलाच दिसणार आहे. त्याच्यामुळे महिलांनी आज समोर जायचं आहे आणि बघायचं आहे की आपण किती उंच झेप घेऊ शकतो. खूप छान. समीरजी पडोळे एक कार्यकर्ते आहे, पत्रकार आहेत आणि मुख्य म्हणजे चिताडा या गावचे एक नागरिक या नात्याने आपण त्यांना आज इथे प्रश्न विचारतो आहे की या गावाचा विकास गेल्या 5-6 वर्षात किती झाला आणि अजून काय काय समस्या बाकी आहे, नेमके लोकांचे काय प्रश्न आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी इथे हितगुज करतो आहे. तर समीरजी मला सांगा की एक तुम्ही या गावचे नागरिक म्हणून सध्या काय समस्या या गावामध्ये? समस्या भरपूर असतात. ज्याप्रमाणे गाव आहे, गाव म्हणजे खेड, आणि खेड्यामध्ये म्हटलं तर सिटीपेक्षा जे विकासाचं हे राहते वेग तो कमी खूप कमी राहते. आणि त्यानुसार जो लोकप्रतिनिधी असतो किंवा प्रथम नागरिक म्हणून ज्याला आपण गावातून निवडून देतो, त्याचं कर्तव्य पहिलं असते की त्या गावातून आपण जे बेरोजगारी ही ग्रामीण भागाची खूप मोठी समस्या आहे. ज्यामुळे इथला जो युवक वर्ग आहे तो शहराकडे वळतो, कारण ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आहे. त्यामुळे तो शहराकडे वळतो. आणि सर्वप्रथम जोही कोणी लोकप्रतिनिधी या गावाचा बनतो म्हणजे ग्रामीण भागाचा, मी आपल्याच गावाचे नाही तर ही सर्व ग्रामीण भागाची समस्या आहे, मुख्य समस्या. तर त्यांनी आपण कोणत्या पद्धतीने युवकांच्या हातामध्ये काम देऊ
तो विचार याकडे केला पाहिजे. लक्ष द्यायला पाहिजे. ही सर्वात मोठी मोठी समस्या आहे. त्यानंतर मुख्य समस्या असतात गावाच्या लाईन म्हणजे हा. वीज, हा. रस्ते हम्म. आणि पाणी. ह्या मूलभूत ह्या समस्या. मूलभूत समस्या ग्रामीण भागाच्या असतात. हम्म, हम्म. तर आज आमच्या गावामध्ये विजेची वगैरे समस्या तेवढी राहिलेली नाही, परंतु पथदिवे वगैरे असतात, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. ते लक्ष दिल्या जात दिल्या नाही. जात नाही. कारण आता जर तुम्हाला नेलंय मी तर बस्टापडला रस्ता आहे, त्यामध्ये अनेक खांब असे आहेत की आजही पथदिवे तिथे बंद आहे किंवा तिथे लागले नाही लागलेले आहे, परंतु बंद पडलेले आहेत. बंद अवस्थेत त्याकडे लक्ष दिल्या जात नाही. आणि त्या बस्टापडला रस्ता म्हणजे जे विद्यार्थी वगैरे आहे किंवा बुजुर्ग जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे, रात्रीच्या वेळेस येतात, त्यांना त्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. बरं, अजून काय समस्या तुम्हाला भेडसावते नेहमी या गावात? त्याच प्रकारे तिथला रस्ता सुद्धा आहे. मुख्य रस्ता आहे. आता मुख्य रस्ता बस्टापडला म्हटलं तर मुख्य रस्ता राहते, परंतु थोडाही पाऊस आला की त्या रस्त्यावर पाणी साचल्या जाते. पावसाळ्यात खूप त्रास होतो. याबाबत मी तर जे स्थानिक प्रशासन आहे, ग्रामपंचायत प्रशासन, यांना वारंवार मी त्याबद्दल माहिती दिली, तक्रार केली. कमीत कमी त्यावर डस्ट सारखा काहीतरी मोडून टाका, ज्यामुळे पाणी साचल्या जाणार नाही. म्हणजे काय होते की ते पाणी साचल्यामुळे जे सभोवतालचे जे घर आहे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाही. रोगराई वगैरे म्हणजे ते डास वगैरे हे होऊन मच्छरांची उत्पत्ती होऊन तिथे रोगराई निर्माण होते. बरोबर. भरपूर अशा समस्या आहेत गावाच्या ज्या काही पूर्णत्वात जात नाही. आता बघा, इकडे बघा, अशा प्रकारचे गावातले झाड कापलेले आहेत. आणि काय कोणता मुद्दा राबवला जातो की घर तिथे झाड, परंतु आपणच ग्रामपंचायत प्रशासन समजा गावातले झाड कापत आहोत. समस्या काय तर माकडांची, बंदरांची, ही तर समस्या जाणार नाही. झाडे कापल्याने जे माकड काही बंद होणार जाणार नाही. तर आपण इकडे दाखवतो की झाडे लावले आहेत, परंतु ग्रामपंचायत मार्फत अनेक झाडे या माकडांच्या समस्येसाठी कापल्या गेले आहेत. याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण हे जे झाड लावतो ते झाड बनायला कमी जास्त 10-20 वर्षाचा कालावधी लागतो. बरोबर, नाही जास्त तर 5 वर्ष लागेल. परंतु जे अस्तित्वात आहेत त्यांचं संगोपन करण्यापेक्षा आपण त्यांना कापत आहोत आणि दुसरे झाड लावत आहोत. ह्या सुद्धा समस्या भरपूर आहेत. पुन्हा काही नाही, बरोबर आहे तुमचं. अगदी तुम्ही चांगले मुद्दे घेतले. पुन्हा बरोबर आहे, नाली जी आहे उघड्यावर, याबद्दल हे बघा, नाली सुद्धा आपण ग्रामपंचायतला जेव्हा याबद्दल माहिती विचारतो तर नाही, निधी आला आहे आणि आता बांधकाम करतच आहोत, म्हणजे या प्रकारचे सांगितले जाते की निधी आला आहे, बांधकाम होणार आहे, पण ते बांधकाम पूर्णत्वास जात नाही. आणि मेन काय असते की मी सर्वस्व हे कधीच लोकप्रतिनिधीने मनात धरू नये. कारण लोकसहभाग हा खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण ग्रामीण भागातील नागरिकांना म्हणजे त्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊ तेव्हाच आपण आपल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने विकास कामे करू. माझं तरी हे म्हणणं आहे. कारण आपणच मी सर्वस्व असून मी जे ठरविल ती पूर्व दिशा, हे जेव्हा आपण बोलतोय तर ते कुठेतरी चुकीचं असते. सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं तर खरंच विकासाच्या वाटेला जाईल. बरं, शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या या गावात येतात का, किंवा त्याचा अंमलात येतात का? योजना येतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, येत असतात. परंतु कोणताही गाव म्हटलं की तिथे 2 गट 2 भाग पडलेले असतात. तर त्या ज्या योजना असतात तर त्या ज्यांची सत्ता असेल गावावर त्यांच्याच त्या पूर्ण होत. जे हे राहतात कार्यकर्ते म्हणा किंवा जे त्यांच्या बाजूचे नागरिक असतात त्यांच्याच पर्यंत पुरवल्या जातात. जे विरोधक आहेत त्यांना हेतू पुरस्पर त्या योजनांपासून वंचित डावलल्या जाते, वंचित ठेवल्या जाते. बरं, पुन्हा एक म्हणजे आपण आता आटोपशीर घेऊ की शिक्षण जी व्यवस्था आहे कशी आहे या गावची, आणि आरोग्य व्यवस्था कशी आहे? खूप मोठा आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. शिक्षण
मला तरी वाटते म्हणजे त्या शिक्षण व्यवस्थेला समसमांतर आपण हे द्यायला पाहिजे. नाही आणि आहे. कारण यामध्ये कधी कधी काय होते, शिक्षकांचा दोष नसतो. जी वरून जे हे आलेले असते गव्हर्नमेंट कडून, त्या याचा सुद्धा दोष असतो. कारण शिक्षकांना कधी कधी वाटते की आपण असं करायला पाहिजे, शाळेला असं करायला पाहिजे, परंतु जी शासनाची हे राहते अंमलबजावणी, ती बरोबर योग्य पद्धतीची नसते. त्यामुळे ते त्यांच्या मनात एक असते करायला शाळेविषयी किंवा विद्यार्थ्यांविषयी, परंतु ते करू शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांना जो समाजाचा हे असतो तो खूप महत्वाचा असतो. समाजाचं हे मिळणं शाळेसाठी, तर ते मिळत नाही. कधी कधी काय होते, आपला द्वेष म्हणा शिक्षकांविषयी एखाद्याने समजा पसरवून दिला. आपण शेवटी काय असतो की सुज्ञ नागरिक क्वचित असतात. म्हणजे 100 मधून 10 सुज्ञ नागरिक असतात आणि 90 नागरिक असे असतात की आपण जसं सांगितलं तसे ते वागतात. त्यांना ते पटवून दिल्या जाते, त्यांच्या कानावर बिंबवल्या जाते की नाही हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे त्यावर ते विचार नाही करत, तर ते फक्त बिंबवून घेतल्या जाते. त्यामुळे काय होते, ते जे आपली जे शिक्षण पद्धती आहे किंवा शाळेचा जो विकास व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या गावामध्ये, तो होत नाही. माझं एक वैयक्तिक मत आहे सर, की जसं आता आपण जर ठरवलं, लोकप्रतिनिधीने ठरवलं अशा भिंती आहेत, ह्या भिंती आहेत, ह्या भिंती आहेत, यावर आपण जे शाळेचे समीकरण राहतात किंवा बेरीज वजाबाकी जर अशा पद्धतीने लिहिलं, म्हणजे आपण नाहीतरी ग्रामपंचायत मार्फत खूप काही उपक्रम राबवत असतो, परंतु असे जर शाळेच्या विषयी उपक्रम राबवले, जसे भिंतीचित्र किंवा बोलकी शाळा, माझ्या मते बोलकी शाळा, म्हणजे जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जेव्हा जात असतो, येता जाता तो शिकला तर तो थांबून थोडा त्या भिंतीवर पाहतो किंवा अभ्यास करतो. म्हणजे त्याला ते चालता बोलता ते अभ्यास होते, त्याचा स्टडी होते. ह्या प्रकारचे पण प्रयत्न ग्रामपंचायत कडून या प्रकारचे उपक्रम किंवा प्रयत्न व्हायला पाहिजे, माझ्या मते वैयक्तिक मत माझं. बरं, एक शेवटचा प्रश्न, की अलीकडे वाघाची समस्या आपण गावोगावी पाहतोय. कारण उमरेडच्या आसपासच्या खेड्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली. बरोबर. तर त्याची झळ इकडे पण पोहोचली का? नक्कीच सर. आमचा जो गाव आहे तसा तर हायवेवर आहे, परंतु काय होते, जंगल व्याप्त जे जंगल आहे, जंगल लागूनच आहे आमच्या गावाला. त्यामुळे इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर मागे वाघांची जी झुंज होऊन त्यातला एक वाघ मारला गेला. आणि अनेकदा आमच्या गावामध्ये एक वाघ मारला गेला. हो, तिथल्या झुंजीमध्ये फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर. आणि अनेकदा जे आमच्या गावाचे शेवट आहे, जे गोठे वगैरे म्हणतो आपण, गाई बैलांचे गोठे, त्या गोठ्यामध्ये येऊन अनेकदा गावामध्ये येऊन वाघाने गायींची शिकार केली. यासाठी शासनाने सुद्धा, तर यासाठी मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही योजना आणल्या का, किंवा काय नेमकं त्यावर उपाय काय? उपाय काही नाही. त्यांचं एकच म्हणणं राहते की नाही, आमचा जो वाघ आहे किंवा जो कोणी पशु असेल त्यांचं संरक्षण आम्ही कसं करू, हेच त्यांचं लक्ष राहते. परंतु जे सामान्य माणसं आहेत किंवा जे बळी जातो त्यांच्यासाठी काही नाही. फक्त तुम्ही जर गाय किंवा बैल मरण पावला, त्यावर तो जे फॉरेस्ट हे आहे ते हे देतात मोबदला, नुकसान भरपाई मिळते, तेवढं सत्य आहे. परंतु त्यातून समजा एखादी नरबळी झाला किंवा नरबळी गेलेला जीव तर परत येणार, किंवा एखाद्या मनुष्याचा जीव जर गेला, कायमस्वरूपी उपाय त्यांनी करायलाच पाहिजे. जसं आता जंगल व्याप्त भाग आहे, तर त्यांनी आपल्या जंगलामध्ये, म्हणजे आम्ही मनुष्य वस्तीमध्ये जर वाघ किंवा इतर पशु येत असेल, तर मग त्या मनुष्यांनी काय कुठे जायचं, ही एक मोठी समस्या आहे आजच्या याच्यामध्ये. तुम्ही खूप मोठा प्रश्न विचारलाय. कारण ही आमच्याच भागाची नाही, तर आमच्याच गावाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी समस्या आहे. म्हणजे असं आहे की वाघांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे तो वाघ जो आहे तो ग्रामीण भागाकडे किंवा गावाकडे वळत आहे. गावाकडेच म्हणण्यापेक्षा नागपूर सारख्या ठिकाणी जे पार्टी वगैरे आहे त्या ठिकाणी जाऊन त्याने खूप कलह केलाय, हैदोस घातलाय, कलह केला होता. तर ही समस्या सोडवण्यासाठी जे काय म्हणतात त्याला, वन अधिकारी आहे किंवा वन विभाग आहे,
यांनी माझ्या तरी मताने जे फॉरेस्ट आहे त्यामध्ये कुंपण सारखं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. ज्या बाउंड्रीच्या पार हा. गेला नाही पाहिजे. म्हणजे शेती आहे, समजा फॉरेस्टला लागून शेती आहे, तर त्या शेतकऱ्यांनी शेती करायचीच नाही का या वाघाच्या समस्येमुळे किंवा त्या भीतीमुळे. असतं कारण नाही, अनेक दिवस आपण पाहतो की तो शेतीतच जात नाही. हा. त्याने मग आज काय काल पिकवायचं? परवा समजा 8 दिवसाच्या आतमध्ये एक मांगरूळला एक हे झाले. ती महिला शेतकरी कापूस वेचत होती. ती कापूस वेचता वाघाने त्या महिलेवर झडप घेतली आणि ती कशी बशी तिथून आपल्याला सांभाळून गावाकडे वळाली. तर ही जी त्यानंतर ती महिला जायलाच तयार नाही त्या शेतामध्ये, कशी जाणार आहे. तर तो तर भाग असा आहे की जंगल कुठेच नाही. म्हणजे समजा गावामध्ये जेव्हा वाघ जंगल आपलं जो अधिवास आहे त्यांचा जंगल म्हणा किंवा वन, तर हे अधिवास सोडून तो जर गावामध्ये येत असेल तर मग गावातल्या नागरिकांनी काय करायचं कुठे. आणि एखादी वेळ समजा अशी घटना होऊन गेली नागरिकांमार्फत, तर मग फॉरेस्टनी त्यावर काय हे घ्यावं. म्हणजे अगदी बरोबर. एखाद्या नागरिकामार्फत समजा त्या वाघाचा काही हे झाला तर तुम्ही फॉरेस्ट हे करता, मग त्या मनुष्याचा जीव गेला तर मग काय करायचं असं माझं. यावर अजूनही मला वाटतं शासनाकडे काही उत्तर काहीच नाही उत्तर सर, कारण अजूनही काही ही खूप मोठी समस्या आहे सर. ठोस अंमलबजावणी झालेली दिसत नाही. आणि इथे आपण थांबू. ठीक आहे. खूप छान संवाद साधला आमच्या या चॅनलवर तुम्ही. धन्यवाद. समीरजी पडोळे यांचे मी आभार मानतो की त्यांनी